हे जे तुम्हाला हुक दिसत आहे ना, तर हे आहेत ध्रुवच्या झोक्याचे हुक्स. झोका आत्ता सोडला आहे कारण ध्रुव त्यात झोपत नाही, तर मी त्या जागी काहीतरी वेगळं लावायचं ठरवलं, जेणेकरून ते हुक्स असं वाटणार नाही आणि चांगलं काहीतरी वाटेल. तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक आर्टिफिशियल वेल, जो मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता. आणि त्याला मी छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतले कारण त्याची लेंथ खूपच जास्त होती. आणि एक छोटे पीस का कट केले, कारण त्या डोअरला खूप खालीपर्यंत पण लेंथ यायला नको, जेणेकरून जायला यायला अडचण होईल. आणि एक घेतलं आहे की इव्हिल आयचं होम डेकोर जे काही हँगिंगचं एक छोटंसं आयटम आहे, तो एक घेतला आहे. तर हे बघा, ते रिकामे हुक आता असे दिसत आहे. तर याने थोडासा एक चांगला लुक आलेला आहे असं मला वाटतं आहे. मी ज्या वस्तू लावल्या आहे त्या जागी मी ह्या फोटोमध्ये ज्या काही वस्तू दिसत आहेत त्या पण लावू शकत होते. जसं की त्यामधीलच मी कृत्रिम वेल हे लावलेलं आहे. कृत्रिम वेल आणि इव्हिल आयचा जो काही छोटासा हँगिंगचा पीस आहे तो माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होता. तो खूप दिवसापूर्वीच मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता, त्यामुळं मी तो लावला आहे. पण जर तुमच्याही घरामध्ये असा एखादा पॉईंट असेल जिथे तुम्ही काहीतरी हँग करू शकता, तर फोटोमध्ये जे काही दिसतं आहे ऑप्शन ते तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. आणि जे काही मी लावलं आहे ते कसं दिसतं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या जागी तुमचे काही सजेशन असतील तेही मला सांगा. इव्हिल आयचं जो हँगिंग पीस आहे त्याची आणि कृत्रिम वेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना कोणाला ते हवं आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन परचेस करू शकता. आणि अशाच होम डेकोरच्या टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.